नमस्कार. आजचा आपला विषय आहे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? प्राण अधिक आयाम बरोबर प्राणायाम. प्राण म्हणजे प्राणशक्ती, प्राण म्हणजे प्राणवायू, प्राण म्हणजे प्राण ऊर्जा म्हणजेच ऑक्सिजन आणि आयाम म्हणजे या ऑक्सिजनचा आपल्या शरीरामध्ये होणारा विस्तार म्हणजेच प्राणायाम. असं म्हटलं जातं की पाण्याशिवाय आपण कितीतरी दिवस जगू शकतो, अन्नाशिवाय आपण कितीतरी तास जगू शकतो, परंतु ऑक्सिजन शिवाय मात्र आपण काही मिनिटे देखील जगू शकत नाही. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त कमतरता कशाची असेल तर ती म्हणजे ऑक्सिजनची. आणि ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे ह्याची आता आपल्याला पूर्णपणे जाणीव झालेली आहे. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम ऑक्सिजन करतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिजनची गरज आहे आणि प्राणायामाच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवू शकतो आणि शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करू शकतो. ही ऑक्सिजनची मात्रा आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे, त्यासाठी आपण नियमितपणे प्राणायाम केले पाहिजे. गर्भावस्थेमध्ये आपण जर प्राणायाम केले तर आपल्या शरीराला तसेच आपल्या गर्भातील बाळाला देखील त्याचा चांगला फायदा होतो. प्राणायामाच्या साहाय्याने जो ऑक्सिजन बॉडीमध्ये घेतला जातो त्याचा उपयोग शरीरातील न्यूट्रिशन मांसपेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी होतो. आपण जे अन्न ग्रहण करतो त्यापासून आपल्याला जे न्यूट्रिशन मिळतात ते रक्तातून ऑक्सिजनच्या मार्फत सगळ्या पेशींपर्यंत पोहोचवले जातात आणि म्हणून ऑक्सिजनचा आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीसाठी अत्यंत उपयोग होतो. आपल्या शरीरासाठी जेवढ्या ऑक्सिजनची गरज आहे तेवढा ऑक्सिजन आपल्याकडून घेतला जात नाही आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होतात. आपल्या ब्रेनचे न्यूरॉन्स मेंटेन ठेवण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे आणि म्हणूनच योगशास्त्रामध्ये प्राणायामाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. प्राणायामाच्या माध्यमातून जेवढा ऑक्सिजन तुम्ही तुमच्या शरीरामध्ये घ्याल तेवढा तो तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या न्यूरॉन्ससाठी अतिशय चांगला आहे. आता मी तुम्हाला प्राणायाम कसे करायचे हे सांगणार आहे. डावा हात उजव्या बाजूच्या छातीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात पोटावरती ठेवायचा आहे. जेव्हा मी इनहेल म्हणेन तेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये भरून घ्यायचा आहे. 2 सेकंद थांबून जेव्हा मी एक्झेल म्हणेन तेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडायचा आहे. असे आपण 7 आवर्तने करणार आहोत. डोळे बंद. इनहेल, एक्झेल. इनहेल, एक्झेल. Inhale, exhale. Inhale, exhale. Inhale and exhale. दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि आपल्या डोळ्यावरती अलगद ठेवून आपल्या
चेहऱ्यावरती फिरून घ्यायचे आहे. संपूर्ण एनर्जी आपल्या बॉडी मध्ये फ्लो करायची आहे. आणि हळूवार डोळे उघडायचे आहे. हे झाले दीर्घ श्वसन. आता आपण यासारखे आणखी काही प्राणायाम करू शकतो. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देणारच आहे. ते बघून तुम्ही ट्राय करा आणि एन्जॉय घ्या. थँक यू सो मच अँड टेक केअर.